दंडवत प्रणाम। आजच्या सभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कुलांतर्गत अध्यक्ष कुलभूषण, परमपूज्य, परमनिष्ठ, परम आदरणीय आमचे बाबा आवंडेकर बाबा यांना माझा नमस्कार, यांना माझा दंडवत। तसेच प्रमुख वक्ते म्हणून दयालमुनी बाबाजी तळेगावकर यांना माझा दंडवत। तसेच भक्तजन आणि भाविक मंडळी यांना माझा दंडवत। आता इथे एवढे मोठे संत महात्मे असताना आपण काय बोलावे, तरी दोन शब्द बोलण्याचा मी प्रयत्न करत आहे। चक्रपाणी महाराज हे फलटणला असताना हे चक्रपाणी एक ब्राह्मण आणि एक ब्राह्मणी यात्रेला जात असताना जाता जाता त्यांना सहस्र भोजन द्यायचे असते आणि सहस्र भोजन देण्यासाठी ते यात्रेला निघतात, द्वारकेला यात्रेला निघतात। द्वारकेला निघता तिथे गुंडे येतात आणि ते सर्व जेवढे त्यांनी नेलेले असते, धान्य नेलेले असते, द्रव्य नेले असते, ते पूर्ण ते लुटून नेतात। लुटून नेल्यानंतर मग ते तो ब्राह्मण चिंतित पडते की आता कसं करावं। यांनी तर आपण तर भोजन, सहस्र भोजन द्यायला निघालो होतो द्वारकेसाठी, पण आता कसं करावं। त्यानंतर मग त्याला काळजी लागते, कसं करावं, काय करावं। तर ती एक ब्राह्मणी, त्याचीच पत्नी ब्राह्मणी असते, ते मग रात्री झोपतात आणि झोपताना त्याच्या स्वप्नात येते एक देवता स्वप्नात येते आणि देवता म्हणते की जिथे तू तिथं थांबलेला आहे, उंट कारखान्यात ते थांबले असतात, तिथं चक्रपाणी महाराज सुद्धा असतात आणि त्या तिथे थांबताना ते देवता त्याच्या स्वप्नात येते आणि म्हणते की तुला द्यायचंच आहे तर तिथेच चक्रपाणी महाराज आहे, तू त्यांना भोजन घाल आणि भोजन घातल्यानंतर तुझं मनोरथ पूर्ण होईल। मग त्याच्याजवळ तर काहीच नसते, मग काय करावं ते तो आपल्या पत्नीला म्हणतो की मला असं असं स्वप्न पडलं, आता कसं करावं। ती पत्नी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, माझ्याजवळ मी जे कानात अली घोडी असते ते तिनं लपून ठेवलेली असते, आंबाड्यात लपून ठेवली असते, ते काढते आणि आपल्या पतीला देते। मग पतीला खूप आनंद होते की हे असं कसं काय झालं बा, तू कसं लपून ठेवलं हे। तर ती सांगते मी जेव्हा जोर दरोडेखोर येतात तेव्हाच मी हे गुढी माझ्या आंबाड्यात लपून ठेवलेली, तुम्ही असं करा म्हणते की हे गुढी घ्या आणि याचं बाजार जे लागते ते घेऊन या। नंतर ते मग आता काय करावं, नंतर मग ते त्या उंट कारखान्यात जातात आणि स्वामी तिथेच बसलेले असतात। बसलेले असताना स्वामी म्हणतात, स्वामींना दंडवत करतात आणि मग ती पत्नी विचारते की आता तुम्ही कोणाला सांगणार। मग ते तो ब्राह्मण म्हणते जे आपण गेलो होतो ना त्या उंट कारखान्यात, तिथे स्वामी चक्रपाणी प्रभू महाराज आहेत। तर ती म्हणते ते चक्रपाणी महाराज ते त्यांना कसं काय। तर ती म्हणते तू त्यांना असं समजू नको, ते म्हणजे परमेश्वर आहेत, त्यांना तू काही असं साधं सुद्धा समजू नको। म्हणून मग ते स्वामी हे ब्राह्मण बाजारात जाते, जे पाहिजे ते सगळं विकत आणते आणि विकत आणल्यानंतर स्वामींना दंडवत घालते आणि स्वामींना जेवणाचं आमंत्रण देते आणि आमंत्रण दिल्यानंतर स्वामी ते स्वीकारतात। परंतु पत्नी जी असते, पत्नी म्हणते की बा एवढ्या याच्यात तुम्हाला हेच सापडले, तो तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि निघून जाते। मग ती स्वयंपाक बनवते आणि स्वयंपाक बनवल्यानंतर ती म्हणते की जा तुम्ही आता त्यांना जेवण करण्यासाठी बोलावून आणा आणि बोलावल्या जाते। चक्रपाणी महाराजांना दंडवत टाकते आणि स्वामी येतात। आल्यानंतर तो ब्राह्मण त्या देवाचे पाय धुते, अक्षत लावते आणि परमेश्वराला जेवासाठी बसवतात। तेव्हा ते जेवण वाढता पुन्हा ती म्हणते की हेच तुम्हाला सापडले, अशी मनातल्या मनात ती अशी थोडीशी हे करते आणि
स्वामी जेवण करतात. जेवण करता करता ती त्यांना मांडे वाढते तर ते स्वामी वरण जेवतात. ती भात वाढते तर स्वामी पोळी जेवतात. असं करून ते स्वामी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि जेव्हा ताटात काही नसताना त्या ब्राह्मणाला म्हणतात तुम्ही वाढा म्हणते, पुन्हा पुन्हा वाढा. आणि जे ब्राह्मणी वाढत होती तर त्या ब्राह्मणीकडे दुर्लक्ष करतात. अशा प्रकारे स्वामीचं जेवण होते. आणि जेवण झाल्यानंतर जेव्हा स्वामी विडा घेतात, हात धुतात, विडा घेतात आणि निघून जातात. जेव्हा ते ब्राह्मणी पाहते की पातळ्या उतरता उतरता 500 पातळ्या त्याच्या खाली निघतात. खाली निघाल्यानंतर तेव्हा तो ब्राह्मण म्हणते, अगं अगं तुझ्या मनात काही आलं जर नसतं तर आज मला इथेच स्वामीच्या चरणी सहस्र भोजनाचं पात्र लागलं असतं. तू हे काय केलं असं म्हणून ते दुःख होते, त्याला दुःख होते. दंडवत प्रणाम.